ग्रंथ नाम दासबोधम पुरुषिष्यांचा संवाद दशक तिसरा समास तिसरा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. या संबंध झाला दुःख मागेला विसरला सुख मानवनी संसारायला संसाराचे घाला अत्यंत कृपणा पोटे न खाय अन्न तुका काढण्यासाठी प्राण विसराम कदा कल्पांत नव्याची संचलेची पुन्हा साची अंतरी असेल त्याची सद्वासना स्वयं धर्म न करी धर्म करत्या सवारी सर्व काळ निंदा करी साधूजनांची. रामदास महाराज ज्यांनी सगुण परीक्षा हा दशक आहे. पहिला दशकाच्या पहिल्या समाजात काय सांगितलंय? गर्भवासाचं दुःख, दुसऱ्या समाजात बालपण ते तारुण्य लग्न होईपर्यंत बायको त्याची पहिली बायको मिळेल दुसरी बायको केली हे संबंध म्हटलेला आहे आणि परत संसार सुरुवात झाला. आता काय सांगायचं आहे? सर्व स्वयं धर्म न करी धर्म करत्या सवारी सर्व काळ निंदा करी साधूजनांची. माणसाचा जन्म कशासाठी आहे तेच या जीवाला कळत. धर्म धर्म म्हणजे काय? आपण समजतो तो धर्म वेगळे, हिंदू धर्म, मुसलमान धर्म, ख्रिश्चन धर्म, बुद्ध धर्म, बौद्ध धर्म, परत शिखांचा धर्म, अनेक धर्म आहेत. धर्म म्हणजे काय? या जीवाला सुख पाहिजे की नको? सुखाशिवाय हा जीवच राहू शकत नाही. तो विषयातून नसू दे नाही तर अज्ञानातून नसू दे, सुख पाहिजे. शांती म्हणतात त्याला. भरपूर पैसा कमवला, भरपूर विषय कमवला, भरपूर नाव लौकिक झाला, शांती असेल याची खात्री नाही. शांती म्हणजे काय? सगळे उठल्यापासून आपण खूप गडबड करतो, खूप यश मिळवतो. रात्री झोपल्यानंतर खरी शांती मिळते. जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत सुख नाही, शांती नाही, आनंद नाही. जोपर्यंत आपण आहे, ज्याला मी म्हणतो आपण, तो आहे तोपर्यंत सुख शांती आनंद नाही. रात्री झोपेत आपण नाहीये, आपल्याशिवाय आपण आहे, तिकडे शांती आहे. आपल्याशिवाय आपण आहे तिकडे शांती आहे. आपण म्हणजे काय? आपण म्हणजे मी मन. आपण म्हणजे मन. मन म्हणजे माया. हे माहिती माझ्या मनात आलं, माझ्या मनात आलं, मला आवडला नाही, मला पसंत पडला नाही. मला म्हणजे मन, मन म्हणजे माया. सगळं मायेतच आहे ना. देव दानव मानव स्वर्गलोक मृत्यूलोक पाताळलोक हे सगळं मायेत आहे. माया आहे. माया माया कधी न झालेली ती माया, शाश्वत नाही ती माया. धर्म जन्मापासून मरेपर्यंत धर्म म्हणजे काय कळत नाही. माझा हिंदू धर्म, माझा मुसलमान धर्म, माझा बौद्ध धर्म, माझा ख्रिश्चन धर्म, माझा शिखांचा धर्म, माझा जैन धर्म. धर्म म्हणजे काय? हिंदू धर्म कसं तयार झाला? कृष्ण
भगवद्गीता, गीतामध्ये काय सांगितलंय? ज्ञान सांगितलंय. कुठलं ज्ञान? देव कोण आहे, आपण कोण, ह्याचं ज्ञान सांगितलं. ज्ञानच जग जग कशात चालतं? ज्ञानाने चालतं. सगळ्यांमध्ये एकच जाणीव आहे ना. चैतन्य म्हणतात त्याला, चैतन्य म्हणतात. त्या चैतन्याची ओळख. पाप काय ना पुण्य काय, हे गीता शिकवतं. मनुष्य जन्माचा वापर कसं करायचं ते कोण सांगतो? कृष्ण सांगतो. चांगलं कर्म करा, पुण्य जमा. वाईट कर्म केलं तर पाप जमा. चांगलं कर्म कसं होईल? विषयाच्या आधी न जाता आपल्यातला मीपणा घालवून, आपल्यातला अहंकार घालून देवाला शरण नाही. तेवढं सोपं नाही. सहसा देवाला पण शरण जातच नाही. दुःख आलं, भरमसाठ दुःख आलं, पैसा आहे, मनुष्य आहे, मनुष्यबळ आहे, पैसा आहे, मनुष्यबळ आहे, आणि सगळं आहे, पण उपयोग नाही. डॉक्टर काय म्हणतो? मी माझा सगळं प्रयत्न केला, बॉडी रिस्पॉन्स देत नाही. देवाला हात सोडा. औषध लागू पडत नाही, देवाला हात सोडा. म्हणजे आपल्या लिमिटच्या बाहेर, मर्यादेच्या बाहेर जर गेलं, मग देवाला आपण शरण. परमेश्वरा, माझ्याकडे पैसा आहे, मनुष्य पण आहे, सगळं आहे, पण उपयोग होत नाही. काय करू? मी तुला शरण. जेव्हा देवाला शरण जातो, म्हणजे आपल्यापेक्षा, म्हणजे आपल्याला असलेला मीपणा, इगो म्हणतात, अहंकार म्हणतात, तो जेव्हा मान टाकतो, तेव्हा 33 कोटी देवांपैकी कुठल्या तरी देवाकडे आपण शरण जातो. शरण जाणं देवाला तो पुण्यकर्म. नाही तर मी घेऊन बसतो की नाही, सगळं मी करतो, देव कोण आहे? आपल्याला मी पण संपायला पाहिजे. मग तेव्हा पुण्य चांगलं करणं, स्वतः सुखी, दुसऱ्यांना सुखी ठेवणं, परोपकार, सदाचार, कोणाला दुःख देऊ नये, वाणी बुद्धी चित्ताने कोणाला दुखवू नये, हत्या करू नये, खोटं बोलू नये, व्यापार करू नये, चोरी करू नये. पंचशील तत्व आहेत. हत्या करू नये म्हणजे काय? इकडे आपण बकरी कापून खातो, हत्या झाली की नाही? आपल्याकडून वाघ आला तर नको नको, जीव घाबरतो. पण आपण कोंबडा, मासे वगैरे कापून खातो की नाही? हत्या झाली की नाही? तो कोंबडा कापताना, मासा कापताना कसं वाटतं आपल्याला? तडफडतो जीव. ममेवश जीव तो जीव तो सनातन, शरीरात प्रवेश केलेला आहे ना, तो जीव आहे, जाणीव आहे तिकडे, ती वाचवणं सुटला ना. मग इकडे हत्या, चोरी, आपली चोरी, दुसऱ्याची आपण चोरी करू, आपली चोरी केली तर नाही चालणार. चोरी पण पाप आहे, दुसऱ्याला दुःख देणं पाप आहे. हत्या, चोरी, व्याभिचार, व्यसन आणि खोटं बोलणं. ते खोटं बोलून 100 खोटं बोलायला लागतो की नाही? सदाचार म्हटलं ना, सदाचार. चांगलं केलं तर आपण तुझं मन साक्षी देतो, चांगला केला, शांत झोपला. तेच कोणाला त्रास दिला असेल तर मग खातो, चुकीचं आहे. पापकर्म, पुण्यकर्म कोण ठरवतो? आपलं अंतर्मन. दोन मन आहेत आपल्याला, एक बहिर्मन
जो देहाच्या अधीन आहे, एक अंतर्मन जो देहाच्या अधीन नाहीये, साक्षी रूपाने आहे तो, ज्याला परमात्मा म्हणतात. एखाद्याने चोरी केली, तो काय म्हणतो? मी चोरी नाही केली. लोकांना सांगेल मी चोरी नाही केली, पण त्याच्या अंतर्मन सांगतो तू चोरी केलेला आहे. त्याला की नाही पाप? तो म्हणतो मी चोरी नाही केली, अंतर्मन म्हणतो तू चोरी केलेली आहे. एखाद्याने चोरी नाही केली, पण त्याला सांगितलं नाही तू चोरी केली, तो म्हणतो मी चोरी नाही केली. तो दुसरा म्हणतो तू चोरी केलेली आहे, तो म्हणतो मी चोरी नाही केली आहे, कारण त्याचं अंतर्मन सांगतो मी चोरी केलेली. म्हणजे पाप पुण्य कोण ठरवतो? बहिर्मनाने आपण पुण्य ठरवते, पाप ठरवते, काय फरक नाही पडत, पण अंतर्मनाने ठरवलं पाहिजे पाप काय आणि पुण्य काय. विषयाच्या अधीन राहून हा जीव काय पण करतो. विषय सुख आहे ना, आत्मसुख याला माहित नाही ना. कल्पना काय करतो? वेदशास्त्र पुराणाप्रमाणे चित्रगुप्त लिहून ठेवतो. म्हणे तिकडे चित्रगुप्त आहे ना, तो लिहून ठेवतो लेखाजोखा. तर तुझा लेखाजोखा तुझा अंतर्मन लिहितो. तू काय केलं काय नाही केलं. जन्म मरणाच्या पलीकडे आहे तो. जीवात्मा तुमचा जन्म मरणाच्या पलीकडे आहे, शिवात्मा जन्म मरणाच्या पलीकडे आहे. हा परमात्मा आहे, साक्षी रूपाने आहे तो. जागृती सत्य सुषुप्तीमध्ये पण तोच आहे. धर्म स्वतःला ओळखणं हा धर्म आहे. पाप काय ना पुण्य काय, देव काय, दानव काय, मानव काय, ज्ञान जाणणं. भगवद्गीता मध्ये प्रत्येक धर्माचे पुराण कशामध्ये आहे? मुसलमान त्याने पण धर्म शिकवलं, चांगला वागायला शिकवलं. बायबलमध्ये चांगला वागायला शिकवलंय. म्हणजे देवापर्यंत पोहोचले सगळे संत. कृष्ण म्हणजे पूर्ण पुरुष न तो स्वतःला ओळखलं त्यांनी संत झाला. पूर्ण पुरुष त्याला विष्णूचा अवतार म्हणतात, पण पूर्ण पुरुष आहे तो. स्वतःला ओळखलं. मोहम्मद पैगंबराने स्वतःला ओळखलं म्हणून संत. गुरुनानकाने स्वतःला ओळखलं म्हणून पूर्ण पुरुष संत झाला. परत गुरु नानक सगळे धर्म तयार कसे झाले? गौतम बुद्ध स्वतःला ओळखलं, मी देह नाही, मी आत्मा आहे. देहाचे चार प्रकार आहेत. स्थूल देह, ज्याच्यामुळे कळतं मी मृत्यू, जन्म झाला, मृत्यू झाला, जन्म झाला, मृत्यू झाला. देह बदलला स्थूल, सूक्ष्म तसंच राहील. वासना पुरेना शोभ ज्याचे त्याचे, म्हणून मागुता जन्म गेले, मरेपर्यंत वासना पूर्ण होत नाही, म्हणून तो जन्म घेतो. विषय सुख आहे ना, मरेपर्यंत विषय सुख म्हणून सांगितलं, करून तो केला व्यापार वगैरे भार किंवा म्हणे. जन्मापासून मरेपर्यंत तेच उद्योग करतात सगळे. धर्म म्हणजे काय? हिंदू धर्म, मुसलमान धर्म बरोबर आहे, त्या वाटेने ते संत गेले, पण पूर्ण कळलं नाही. ते शिष्य ज्ञान कळलं. संत ज्ञानाचं विज्ञान करायला शिकवतात. रोग आहे ना, औषध घेतो की नाही आपण? रोग संपल्यानंतर औषध घेणार का आपण? कुठला रोग आहे? मी द्या रोग आहे इकडे, हे बुद्धी आहे इकडे, मी द्या. त्याच्यामुळे जन्म घेतो. विषय वासनेमुळे म्हणून जन्म घेतो. जिवंत असताना कळलं पाहिजे मी देह कसा. संत ते शिकवतात आपल्याला, दुसरं काही शिकवत नाही. चांगला संसार कर, तुझं नाव कमव, भरपूर इस्टेट कमव, हे संत सांगत नाही. सांगितलं हेच दान दे का देवा, तुझा विसर न देवा, तुझा मला विसर होऊ दे. का तुझा विसर झाला तर मी जीव होतो, तुझी आठवण झाला तर मी शिव होतो.
हिची दान दे का देवा तुझा विसर नको तुझा विसर झाला तर पीडा आहे. जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणं चांगला नाही आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं जन्मात जन्मेमुळं पाहिजे शुद्ध दुखा असे कारण जन्म घ्या. दासबोधामध्ये हेच सांगितलेलं आहे. जीवन काय, जगणं काय, देह काय, आत्मा काय. स्थूल शरीर बदलतो पण जीवात्मा तसंच राहील. म्हणून आपण म्हणतो ना मेलेल्या माणसाबद्दल बोलू नये. तो आत्मा आहे. काय म्हटलंय? चिरंजीव आहे, अमर आहे. तो आत्मा जीवात्मा आहे. तो त्याला भ्रम झालेला आहे. भ्रमण सकाळ जना कुठला भ्रम झाला? मी देहाशिवाय राहू शकत. कारण देह कशासाठी पाहिजे? विषय वाचनासाठी. तोच रावण आहे ना. सगळे रावण होतो आपण. प्रत्येक जीव रावण होतो. नांद्यात प्रवेश करतो. विषय सुखाशिवाय काही दिसतच नाही. मरेपर्यंत उद्राम भरणम द्वारा चांगलं दृश्य, कानाला चांगलं ऐकणं, नाकाला सुगंध, त्वचे जिभेला चव, स्पर्श, 5 विषयाच्या अधीन आहे. ते विषय सुख मरेपर्यंत खाजवत बसलं तर काही संपत नाही. म्हणून सद्गुरू धर्म शिकव. धर्म म्हणजे काय? स्वतःला ओळखणं हा खरा धर्म आहे. स्वतःला ओळखणं हा खरा धर्म आहे. म्हणून काय सांगितलं आहे? स्वयं धर्म न करी धर्म कथा सवारी. सर्व काळ निंदा केली साधूजनांची. स्वयंधर्म न करी म्हणजे जीवाचा स्वभावच आहे ना. त्याला धर्माविषयच नाही. देवाची पूजा केली. 33 कोटी देवांनी कुठे देवाची पूजा केली? त्यासाठीच करणार. ज्योतिषाचं सुख पाहिजे पण मेल्यानंतर काय म्हणतात तर गती, चांगली गती मिळाली पाहिजे. पुढचा जन्म चांगला मिळाला पाहिजे. म्हणजे त्यासाठीच ना हा तर स्वलग्न समिप्त स्वरूपता. ते पण तिकडे देह आहे ना. तू आहे ना शिल्लक. मन आहे ना शिल्लक तिकडे. मन म्हणजे माया आहे की नाही शिल्लक. तो धर्म नव्हे. मनासाठी सारखं मन विषयात अडकलेला आहे की नाही. तो धर्म नव्हे. मी देह कसा नाही. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण्य, महाकारण्य, 4 देहांच्या पलीकडचा ज्ञान जाणणं त्याला धर्म म्हणतात. मी स्थूल देह कसा नाही, मी सूक्ष्म देह कसा नाही, मी कारण देह कसा नाही, मी महाकारण देह कसा नाही. 4 देहांचा अभ्यास, 4 आत्म्यांचा अभ्यास. मी जीवात्मा कसा नाही. मनाला भ्रम झालेला आहे. मी देहाशिवाय राहू शकत नाही, मी देहाशिवाय राहू, मी विषयाशिवाय राहू शकत नाही, मी विषयाशिवाय राहू शकत. विषय आणि देह याच्यामुळे गाठ पडलेला आहे. गाठ ही लिंग देहाची. लिंग म्हणजे सूक्ष्म देह आणि देह म्हणजे स्थूल देह याची गाठ पडलेली आहे. म्हणून सांगितलं आहे. काय सांगितलं? गुरुवा वैराग्याचे मूळ, गुरुवा परब्रह्म केवळ, गुरुवा दाखवी तात्काळ, गुरुवा सोडवी तात्काळ. गाठ ही लिंग देहाची. सूक्ष्म देह आणि स्थूल देह गाठ पडलेली आहे. मी देहाशिवाय राहू शकतो, मी देहाशिवाय राहू शकतो. देह विषयासाठी पाहिजे, विषय सुखासाठी. तो धर्म नाही ना. पुण्य, माझं पुण्य. पुण्य म्हणजे लोखंडाची बडी आणि पाप म्हणजे, पुण्य म्हणजे सोन्याची बडी आणि पाप म्हणजे लोखंडाची बडी.
पण वेळीच आहे ना, दोन्ही वेळी हातात घातलं चालेल का? लोखंडाची घातली थोडा बरं वाटलं, अरे लोखंडाची पेढी बरी वाटतं. पुढे स्वातंत्र्यावर बंदी आली ना, हालचाल होत नाही, काय करू शकत नाही, हे काढून टाक, सोन्याची नको. पुण्य म्हणजे सुख भोगायला यायला पाहिजे, तो विषय सुखच. स्वर्गात गेला तो विषय सुखच आहे, कारण कृती शिल्लक आहे तिकडे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त अहंकार आहे, सूक्ष्म देह आहे तिकडे. ह्याच्या पलीकडे म्हणजे काय आहे, सूक्ष्म देहाच्या पलीकडे, स्थूल देहाच्या पलीकडे आहेस. स्थूल देहाच्या पलीकडे सूक्ष्म देह आहे ना, तो देह आहे तोपर्यंत तुम्हाला जन्म आहे. मन म्हणजे माया, हृदयसोबत मन नाहीये, जाणीव नाहीये, चैतन्य पण नाहीये. जेव्हा आपण विष्णू म्हणतो तो पण नाही रात्री झोपे. जगाचा नाश झाला की नाही, चैतन्यामुळे आहे ना सगळं, तोच विष्णू. त्या विष्णू पासून काही गडबड झालेली आहे, ब्रह्मा विष्णू माहित झालं, माया आली, आदिमाया आली, सगळं. माया, आदिमाया आणि विष्णूच्या पलीकडे शिवात्मा आहे, काहीच नाही. जाणीवाला तो पण येतो की नाही, आपण सगळे उठतो जागे, मला जागा आहे, जाग म्हणजे एवढं चैतन्य आलं तिकडे, आपण असल्याची जाणीव होणं, मग मन येतो. मन आला कसं काय काय संकल्प विकल्प हे नेहमीच आहे, रोजचं आहे. रोजचं मरण म्हणतात ना, रोजचं सुख दुःखाच्या खटपटी चालू आहे. चिर शांती म्हणतात, कायम शांती म्हणतात, हे कुठे मिळेल? आपला आपण शोध घ्यावा, आपला आपण शोध घ्यायला पाहिजे, तो धर्म आहे. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, धरावे तेव्हा पाया आहे. सद्गुरु शिवाय खरं कळत, आपण असं करीत काळ. सद्गुरु मोह माया बंधन, चार देव चार आत्म्याच्या पलीकडचं ज्ञान त्याला आहे. आपण असं करीत तत्काळ नाही, काळ वेळ त्याला त्याच्यासारखाच करतो. म्हणजे सुखदुःखाच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे, चैतन्याच्या पलीकडे, मायेच्या पलीकडे, बंधनाच्या पलीकडे, अज्ञानाच्या पलीकडे ज्ञान सांगतो. तू देव कसा नाही, तू देव कसा नाही सांगितलं. सगळे आपण आरतीमध्ये म्हणतो की नाही, सकाळच्या काकड्याला झाल्यावर म्हणतो ना आपण, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सच्चित आनंद, सत म्हणजे सतत असणारा, चित्तरूपी आहे आणि आनंदरूपी आहे. सच्चित आनंद, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मनोबुद्धी अहंकार चित्तान्ना, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, मी सूक्ष्म देह नाही. म्हणजे प्राण संज्ञा नवे पंचवायू, मी पंच प्राण पण नाही. म्हणजे प्राण संज्ञा नवे पंचवायू, नवा सप्त धातू, नवा पंचकोश. पंचमहाभूत मध्ये पण येत नाही. त्याचे प्राण संज्ञा नवे पंचवायू, नवा सप्त धातू, नवा पंचकोशा, नवा पाणी पादन चोप सर्वचिदानंद. माझ्या पलीकडे गेलं, पंचमहाभूतांच्या पलीकडे गेलं. नमे द्वेष रोग, नमे लोभ मोह, मदान वैनय वात्सल्य, विकारांच्या पलीकडे. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. पुण्य आणि पाप तू आहे म्हणून पाप पुण्य आहे, तूच नाही. पुण्य पाप गेलं पुढे, तू काय करतोस भ्रम आहे म्हणून सांगितलं. श्री कृष्णे तापे पुण्य पापे झाली, वन संपते ते ज्ञान तुंगे मिळाली. पुण्य पाप कुठे आहे? तू नाही आहे म्हणून, तू आहे म्हणून पाप पुण्य आहे, तूच नाही आहे म्हणजे श्री गुरुचरण तापे. म्हणजे गुरुवचन पाळला, गुरु सांगेल तसं वागला. एखादी गोष्ट शिकायची असेल आपल्याला गुरुचं ऐकावं लागतं ना, कोणाला गुरु म्हणावं लागतो की नाही. ज्या विद्येबद्दल जर ज्ञान आहे, तिकडे आत्मविद्या आहे. आत्मविद्या म्हणजे काय?
आपल्या आतमध्ये काय ते बघायचं. आत्मविद्या आहे, गुरुला माहिती आहे, तो आपल्याला शिकवतो. त्याला त्याच्यासाठी आपण त्याला शरण जातो. कुठली विद्या शिकायची असेल तर जेव्हा जाणकार त्याचं शरण जातो की नाही, तसं इकडे सद्गुरूला शरण जायचं आहे. तो सांगतो तू पंचवय पण नाहीये, उन्हात बुद्धी चित्त अहंकार पण नाहीये, तू सहा विकार नाहीये, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. तू पाप करत नाही, पुण्य करत नाही. पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थो न मेधाने न हम भोजन एवं भोजन मुक्ता. तू आहे म्हणून सगळं आहे. सद्गुरू आपल्याला नष्ट करतो. जे आपण काय बोलतो ना, मी देह आहे, मी देह आहे, मी मन आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी बुद्धी आहे, मी चित्त आहे, मी चित्त आहे, मी अहंकार आहे, मी अहंकार. सगळं भ्रम आहे. तुला झालेला भ्रम सद्गुरू तोडतो. जसं त्या वाघाच्या पिल्लाला किंवा सिंहाच्या पिल्लाला गटामध्ये राहून काय झाला, भ्रम झालेला, मी मेंढरा आहे, मी मेंढरा आहे. तसं आपण ध्येयाबुद्धीत राहून भ्रम झालेला आहे. मी देव आहे, मी देहाशिवाय राहू शकत नाही, मी वासनाशिवाय राहू शकत नाही, मला विषय सुख पाहिजे, विषय सुखासाठी मला देह पाहिजे. एवढा मोठं विनवतो सद्गुरू, मनाला शुद्ध करतो. आणि श्री उजळे तापे पुण्य पापे झाले. तर तूच नाही, पुण्य पाप कोण करणार. वर सांगते ते ध्यान न मिळाली. स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक काय कुठं आहे, सत्य नाही. कारण मनामुळे सगळं भास आहे. रजत सत्व गुण आहे म्हणून भास आहे तिकडे. गुणातीत निर्गुणा निरंजना तो सद्गुरू. गुणातीत सद्गुरू होतो म्हणून सांगा, पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थो न मे दान यज्ञ हम भोजन न भोजन मुक्ताचे नाम. न मृत्यू न शंका न मे जाती भेदा. पिता न मे न माताच जन्म न बंधू न मित्रम न गुरु न शिष्याचे दान. मृत्यू भास आहे. न मृत्यू न शंका न मे जाती भेदा. मृत्यू देह बुद्धीमुळे आहे. सूक्ष्मदेहाला जर मृत्यू नाहीये, मग आत्म्याला मृत्यू कसा असेल. भास आहे तो, जे बदलतो. आणि काळाचा पडदा म्हणजे अज्ञानाचा पडदा आहे. म्हणून वाटतं मी मेलो, मी मेलो, मी जन्म घेतला, मी मेलो. मी वाढतो कोण देह. गर्भापासून सुरुवात होते देहाची. 9 महिने 9 दिवस बाहेर येतो. बालपण, सुरुवात, तारुण्य, म्हातारपण, देह टाक, पटो शिल्लक, वासनेमुळे परत जन्म घेतो. वासना आहे. मर्यापर्यंत वासना संपत नाही ना. देह रक्षणा कारणे नाना यत्न केले, परिकाळ मागुता घेऊन गेला. या देह रक्षणासाठी जर आवश्यक पट करतो. देह रक्षणा कारणे नाना यत्न केले, परिकाळ मागुता घेऊन गेला. कारण भाड्याने दिलेला हा शरीर धर्मासाठी दिलेला आहे. पण धर्म याच्यात कळतच नाही. धर्म म्हणजे काय. सद्गुरू भेटल्याशिवाय देव पण सांगू शकत नाही. देव म्हणतो माझी पूजा कर, पुण्य जमा होईल. म्हणून ईश्वर माय विद्या इदम निरंजनम. देव अज्ञानात शिकवणार तुम्हाला. पुण्यकर्म कर, पुण्यकर्म कर, पुण्यकर्म कर. सगळं भोगून झाल्यानंतर तुमची वासना मुक्त झाली तर तुम्हाला शुद्ध पडते. नको, अशाश्वत आहे. शाश्वत काय मिळवायला पाहिजे. मग वासना घेऊन जातो. मला सत्य मिळवायचं, मला सत्य मिळवायचं. त्याच्यासाठी सद्गुरू पाहिजे. सत्संग म्हणजे सत्याचा संग. मनापासून सत्याचा संग करतो आपण. तो भक्त असो का विभक्त असो, असत्याचा संग. देहबुद्धी आहे. इकडे देहबुद्धीच घालवायची आहे. म्हणून सांगितलं न मृत्यू न शंका न मे जाती भेदा. पिता न मे न माता न बंधू न मित्र न गुरु न शिष्य. गुरु पण नाही, न शिष्य पण राहत नाही. तो पण काय शिल्लक राहतो. देव पण नाही, दानव पण नाही, मानव पण नाही. त्याला काळ म्हटलेला आहे.
समाधी म्हटलेलं आहे त्याला. हम निर्विकल्प निराकार बुद्धाच सर्वत्र सर्वेंद्रिया सदा मे समत्व उत्तर मधलं चिदानंद. हम निर्विकल्प आहे तो, कल्पना नाही तिकडे. हम निर्विकल्प निराकार रूपी बुद्धाच सर्वत्र सर्वेंद्रिया सर्वांमध्ये तोच आहे, निर्विकल्प आहे. हम निर्विकल्प, कुठली कल्पना नाही तिकडे. हम निर्विकल्प निराकार, निराकार आहे. हम निर्विकल्प निराकार रूपी विबुद्धाच विबुद्धाच सर्वत्र सर्वेंद्रिया सर्व चराचर मध्ये तोच आहे. हम निर्विकल्प निराकारी रूपी बुद्धाच सर्वत्र सर्वेंद्रिया सदा मे समत्व सगळ्यांमध्ये एकच जाणीव रूपी आहे तो. शिवात्मा पण एकच अनुभव आहे, जाणीवेचा अनुभव एकच आहे, परमात्म्याचा अनुभव एकच आहे आणि आत्म्याचा पण अनुभव एकच आहे. फरक मनामुळे. फरक कशामुळे आला? रज तम सत्व मूढ म्हणून सांगितलं तुकाराम महाराजांनी. जन्माचे ते मूळ पाहिले शुद्धना दुःखास हे कारण जन्म घ्या. पाप पुण्य करून जन्मा येतो पाणी जर देहा येऊनी हानी. रज तम सत्व आहे यांच्या अंगी, याचे कोणी जगी वाया बस वाया जाण्याचं कारण सरळ सांगितलंय. रज तम सत्व गुण आहे म्हणून तो वाया गेलेला आहे. रजगुण म्हणजे संसार, तमोगुण म्हणजे स्वतःचा नाश दुसऱ्याचा नाश, सत्वगुण म्हणजे मी देवाचा भक्त आहे, मी देवाचा भक्त आहे, मी देवाचा. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलंय रजतम सत्व आहे का ज्यांच्या याचे कोणी जगी वाया गेला. तम म्हणजे काय? नरकी जिगव रजत तो सगळं माया झालं. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावं प्रमाण. सत्वगुणाच्या आधाराने परमार्थ करावा. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ, गुप्त अर्थ तो आपल्याला आहे. अर्थ म्हणजे धन, तो आपल्याकडे. धन म्हणजे सोनं चांदी नाही. आत्मा शांती आहे तिकडे. जे तुझे प्रगटे तिथे चित्ती आटे हे ज्ञान झाले विधिप्रांती बंधनांची. कुठून आलो आपण? कुठे जायला पाहिजे आपण? तेच कर. आलो माहिती आहे पण जायचं कुठे माहित नाही. सगळं देवापासून आलो की नाही आपण? आत्म्यापासून सगळं आहे नाही. पारण्याला विसरू. जसं वेळा असतो ना एखादा, तो घरातून बाहेर निघतो, तुला घर सापडत नाही. तसं हा जीव विसरला माझं घर कुठे आहे, माझं घर कुठे आहे, माझं घर कुठे आहे. बऱ्यापर्यंत ते घरच सापडत नाही. मला देवाला पुजतो पण देहबुद्धीने पुजतो. देव सापडत नाही, शांती सापडत नाही. ज्या बुद्धीचा आत्मबुद्धी करायला म्हटलेला आहे तो खरा धर्म आहे. जग कसं आहे? संसारिक आहे, प्रपंचिक आहे, त्या बुद्धीने भरलेला आहे. एका कल्पने कोटी होती जाते अनंत सृष्टी. एक कल्पना किती आहे? किती आहे? सद्गुरु ही सुद्धा आपली कल्पना तोडतो. तू देव कसा नाही, सुरुवात इकडून नाही. ज्या बुद्धीची आत्मबुद्धी करावी. आत्माच आहे, सगळ्यामध्ये आत्मा आहे. कोणी सांगावं मला की आत्मा नाही माझ्यामध्ये. जर तुझ्या आपल्यामध्ये आत्मा नसतो तर आपण सगळे उठलोच नसतो. आत्माच आहे सगळ्या. अद्वैत कुठून सुरुवात झालाय? द्वैत कुठून सुरुवात झाली? मनापासून. रज तम सत्व गुण. रजोगुण जास्त संसारिक, तमोगुण जास्त राक्षसी पळून, सत्वगुण असेल तर देवाच्याकडे जाणार. म्हणून सांगितलं तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ. देवाची भक्ती करता करता मन शुद्ध होतो जातो. माझ्यापेक्षा देव मोठा, माझ्यापेक्षा देव मोठा आहे, माझ्यापेक्षा देव सर्व शक्तिमान आहे. म्हणजे एगो कमी झाला की नाही. सगळं अहंकारामुळे सगळं घडतं ना. मी आहे, मी आहे. त्या मीलाच
शोधला तर आपण नाही सापडत. म्हणून सांगितलं देव माझा मी देवांचा. मीला शोधायचं आहे ना. सद्गुरू मीला शोधायला लावतो. मी पण कल्पित भूत आहे. तो देव दानव मानव सगळ्यांमध्ये बसलेला आहे. दानवामध्ये तमोगुण रूपी आहे, मानव रजोगुण रूपी आहे आणि देवामध्ये सत्वगुण रूपी आहे. पण गुण आहे तिकडे. गुणातीत व्हायला पाहिजे. सद्गुरू गुणातीत करतो. गुणातीत निर्गुणा निरंजनातून सद्गुरू तो धर्म आहे. धर्म म्हणजे स्वतःला ओळखणं, सोला देणं, सुस्त व्हा. होतच नाही जीव. संत खूप प्रयत्न करतात पण नाही. मायाच्या अधीन, मायाच्या अधीन, माया म्हणून सद्गुरू वचन त्याच्यासाठी पाहिजे. हे सांगण्यात ते आहे सद्गुरू. काय जातो मुलगा गुरुजी कलेकडे शिकवतो त्या. पण गुरुजीचं ऐकलं तर नाही तर गुरुजीकडे जायचं, शिकायचं, सांगायचं. गुरुजीला काय कळतो? त्याला काय धंदा आहे? काय शिकणार? विश्वास तुटला ना. विश्वासू विश्वासू देव दयाचा केला. सद्गुरू विश्वास बसवायला पाहिजे. त्या बसवायला 4 भजन आहे, ध्यान धारणा आहे आणि सत्संग आहे. प्रबळ आहे ना. सोपं नाही आहे. ध्यान बोलणं सोपं आहे, आचरणात आणणं कठीण आहे. विश्वास पाहिजे सर, तरच शक्य आहे. नाही तर नाही. डॉक्टरकडे जातो ना आपण आजारी झाल्यावर, विश्वास ठेवतो ना आपण. तो सही घेतो की ना ऑपरेशन करण्याच्या अगोदर. विचारतो तो सही की बाबा काय ते कर. म्हणजे मेलो तर हरकत नाही, वाचलो तर चांगलंच आहे. पर्याय नाही ना तिकडे. डॉक्टरने उपाय नाही केला तर मरणारच आहे सोडून सोडून, दुःख भोगून. त्याच्यापेक्षा डॉक्टरला सही दिलं तर काहीतरी आपलं औषध करून किंवा ऑपरेशन करून आपल्याला बरा करतो. आपण सोडून सोडून मरतो, अनेक जन्म घेतो, आपल्याला कळत नाही. सुख जवळ दुःख पाहण्याकडे जन्मापासून दुःखच भोगतो, पण आपल्याला कळतच नाही. सद्गुरू म्हणतो मरा मरा असे मरा, कायमचे मरा. अनेक जन्म तू मेलेला आहे पण मरत नाही तू. सद्गुरू तुम्हाला मारतो. निपण कल्पित भूतो मानवी गेले गुरु राया पूर्ण काम. विपणाचा भूत आहे सद्गुरू मार. विपणाचं भूत आहे की नाही? देवदानव मानव सगळ्यांना विपणाचं भूत आहे की नाही? राक्षसामध्ये तमोगुणाचं भूत आहे, मानवामध्ये रजोगुणाचं भूत आहे आणि देवाकडे सत्वगुणाचं भूत आहे. मी 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 पुण्य केलेलं आहे, माझ्याकडे शक्ती आहे, मी सगळ्यांचं करू शकतो. तिकडे पण मी पण आहे, पण सत्वगुणी आहे. स्वतः सुखी दुसऱ्याला सुखी करा, पण गुण आहे. सद्गुरू गुणातीत करतो, तो धर्म आहे. गुणातीत भ्रम आहे तो सोडतो तुमचा. तू देह कसा नाही, तू देह कसा नाही. जोपर्यंत आपल्याला मी पण भूत मारत नाही, तो पण त्याचं कार्यच होत नाही. आणि त्याला आपण शरण गेलेलो आहे. जेव्हा मी तुला शरण आलेल्या माझा भूत मारायला, माझा उद्धार कर. मग त्याला वासातीच घेऊन गेलेला आपण. तो कसा सोडेल? डॉक्टर सोडत नाही ना आपल्याला. वकील पण केस अर्धवट टाकत नाही, त्याच्यावर विश्वास टाकतो की ना आपण. सगळं खरं सांगून टाकतो. वकिलाचा धर्म आहे त्याला वाचवायचं. त्याच्या क्लायंटला म्हणतात, पैसे घेतो, फीस म्हणतात. तो फी घेतो, पण धर्म काय? आरोपातून मुक्त करायचं. डॉक्टरचं काय आहे? रोगातून मुक्त करायचं. तसं सद्गुरूचं काय आहे? कार्य काय आहे? विपण कल्पित बुद्ध मानवनी. सगळ्यांवर जो बुद्ध मी पणाचा भूत बसलेला आहे त्याला मानायचं.
सोपं नाहीये, कठीण आहे. आपण त्याला काहीच देत नाही ना. एखादं फळ आलं तर नशीब तो पण आपणच खातो प्रसाद करून. सिंपल म्हणा, फळ म्हणा, काय म्हणायचं म्हणा, फुलहार म्हणा, या आपला नजरेचा भाव आहे तो. शुद्ध भाव आपल्यातून यायला पाहिजे ना. मी तुला शरण असं डॉक्टरवर विश्वास ठेवतो, आपण वकिलावर विश्वास ठेवतो, असं सद्गुरूवर विश्वास ठेवायला पाहिजे. मला ह्याच्यातून मोकळं व्हायचं. कोण आहे माझं कोणीच नाहीये. मी देहाला ओळखतो, मला कोण ओळखतो? माझ्या म्हणून झाल्या पोटी याची संगी भुगीला दुःख. मी म्हणतो माझा देह, तो माझाच नाही. एक दिवस मला सोडून जाणार आहे. का बोलस वन्या रंगा, जन्मापासून मरेपर्यंत त्याची मी सेवा केली. शेवटच्या क्षणी तुम्हालाच टाकून गेलं की नाही. म्हणून मी तो अन्यायी अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझा आठवले नाही वाची कृपा निधी माय बापा. नाही ऐकले गायले गीत दिला सांडित नावडे पुराण वैसले संत केली बहुत परनिंदा करतो. खऱ्याला ओळखत नाही ना. खऱ्याला ओळखते कोणाची परनिंदा का? सगळ्यांकडे एकच आहे, रमेश नाम. तो चैतन्य अद्वैत आहे, शिवात्मा अद्वैत आहे, परमात्मा अद्वैत आहे, स्वरूप तर अद्वैतच आहे. फक्त मनामुळे मने मनुष्या कारण बद्धता मुक्तता कारण, ज्या मनामुळे आपण बद्ध झालो त्याच मनाने आपल्याला मोक्ष मिळून जातो. सद्गुरू पश्चिमी चालविले आत्मा तेथे पुढावरी नांदे ते गेले पडले ते सुख काय सांगू. वाचे बोलता नाही यार देचे योग्य गेले मी पण माझी. सगळ्यांबरोबर मी आहे, त्या मीला घालवायचं काम सद्गुरू. म्हणून काय सांगितलंय, स्वम धर्म न करी धर्म करत्यास वारी. म्हणजे धर्माबद्दल त्याला माहितीच नाही, तो धर्म कसं करणार? तो त्याला वागणार धर्म आहे त्याला माहितच नाहीये. तो गुणात आहे, मायेत आहे. जो धर्म करतो म्हणजे जो सुधार त्याला पण त्रास देतो. तो धर्म करत्यास वारी सर्व काळ निंदा करी साधू जनांची. म्हणजे हा कोण झाला? रजोगुणी तमोगुण मध्ये झाला की नाही. म्हणून सांगितलं आहे स्वम धर्म न करी धर्म करतास वारी परनिंदा करी धर्म पर सर्व काळ निंदा करी साधू जनांची. राजाधिराज सद्गुणासी ब्राह्मणी राजाधिराज सद्गुणासी भाऊसाहेब महाराज राजाधिराज सद्गुणासी